नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त बटाटे न उकडता झणझणीत अशी साबुदाणा बटाटा खिचडी तयार करून दाखवणार आहे. तसं तर साबुदाण्याची खिचडी बनवायला फारच सोपी आहे. पण बऱ्याच जणांना ही साबुदाणा खिचडी बनवायला भीती वाटते. कारण बऱ्याच जणांकडून ही साबुदाणा खिचडी चिकट होते. खिचडी चिकट होऊ नये त्यासाठी जास्त काहीच करायचं नाहीये. फक्त अगदी 2 सोप्या टिप्स फॉलो करायच्या आहे. कोणत्या ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पुढे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही साबुदाणा खिचडी बनवाल, तर तुमची खिचडी अगदी पहिल्या प्रयत्नातच अगदी मऊ, मोकळी आणि टेस्टी बनून तयार होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी हा 1 वाटी साबुदाणा रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातला होता. साबुदाणा 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साबुदाण्याच्या वरती अगदी फक्त पाव कांडी पाणी वर राहील, असं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं होतं. सर्वात पहिली टिप्स तर हीच आहे. साबुदाणा भिजवताना अति जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. त्याच्याने ह्याला जास्त ओलसरपणा येतो आणि त्या ओलाव्यामुळे साबुदाणा खिचडी परतवताना चिकट होते. तर सर्वात पहिली ही टिप्स फॉलो करायची आहे. हा भिजवलेला साबुदाणा असा अगोदर पूर्णपणे सुटा करून घ्यायचा आहे. आता या दुसऱ्या बाउलमध्ये मी एका मोठ्या साईजच्या बटाट्याच्या अशा बारीक फोडी चिरून घेतल्या आहे. बटाट्याची वरची साल काढून याच्या मी सुरीने अशा बारीक फोडी चिरून घेतल्या आहे. आता हा जो साबुदाणा आहे याच्यामध्ये मी हा 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेणार आहे. हा दाण्याचा कूट असा सुरुवातीलाच या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचा आहे. तर ही एक दुसरी महत्त्वाची टिप्स आहे. हा दाण्याचा कूट असा भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून ठेवला, की खिचडी छान सुटसुटीत बनून तयार होते. खिचडीचा प्रत्येक दाणा ह्याच्याने अगदी सुटसुटीत होतो. साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत होण्यासाठी बस या 2 महत्त्वाच्या टिप्स फॉलो करायच्या आहे. मग बघा तुमची साबुदाणा खिचडी कशी अगदी सुटसुटीत बनून तयार होईल. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 9 ते 10 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. या मिरच्यांना बस मी सुरीने मध्ये एक चीर मारून घेतलीये. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या मिरच्यांना बारीक चिरून किंवा मग मिक्सरला बारीक वाटून घेतलं तरी चालेल. मला खिचडीमधल्या मिरच्या खाण्यासाठी फारच आवडतात. त्यासाठी मी ह्यांना असंच ठेवलंय. मिरच्या हलक्याशा अशा तेलामध्ये परतून घेतल्या की मग ह्याच्यामध्ये आपण ह्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत. बटाटा न उकडता आपण साबुदाणा बटाटा खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी ह्या बटाट्याच्या फोडी सुरुवातीला फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायच्या आहे आणि ह्यांना ह्यांच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर ह्यांना वाफेवर 90% शिजून घ्यायचंय. मध्ये 1-2 वेळेस यांच्यावरचं झाकण काढून ह्यांना असं खालवर करून घ्यायचंय. म्हणजे या बटाट्याच्या सगळ्या फोडी छान एकसारख्या शिजल्या जातील. तर ह्या ठिकाणी मी ह्या बटाट्याच्या फोडी वाफेवरच 90% शिजवून घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा दाण्याचा कूट घालून मिक्स केलेला भिजवलेला सगळा साबुदाणा घालून घेणार आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि हे सर्व जिन्नस अगोदर असे चांगले मिक्स करून घेणार आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात असाल, तर तुम्ही फोडणीमध्ये जिरं आणि खिचडी तयार झाल्यानंतर वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि ही साबुदाणा खिचडी तुम्ही तेलाऐवजी तूप घालून सुद्धा तयार करू शकता. ते टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. तर असं हिला एकदा 2 मिनिट छानपैकी मिक्स करून घेतलं की कढईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि एक 5 ते 6 मिनिट ही खिचडी झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. मध्ये 1-2 वेळेस झाकण काढून खिचडी खालवर करून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही साबुदाणा खिचडी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट अशी झणझणीत बनून तयार झाली आहे. हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या साबुदाणा खिचडीचा प्रत्येक दाणा बघा कसा अगदी मऊ, मोकळा आणि सुटसुटीत झालाय. अजून एक महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा खिचडी 5 ते 6 मिनिटांच्या वर अजिबात परतवायची नाहीये. त्याच्याने खिचडी थंड झाल्यानंतर खाण्यासाठी वातड लागते. तर अशा काही छोट्या-छोट्या आणि सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर अगदी पहिल्या प्रयत्नातच तुमची साबुदाणा खिचडीसुद्धा अगदी अशीच परफेक्ट, मऊ, मोकळी आणि सुटसुटीत बनून तयार होईल. तर ह्या ठिकाणी आपली ही साबुदाणा खिचडी फारच मस्त अशी झणझणीत, टेस्टी आणि सुटसुटीत बनून तयार झाली आहे.
तुम्ही देखील मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून अशी मऊ, मोकळी, सुटसुटीत आणि झणझणीत साबुदाणा बटाटा खिचडी येत्या आषाढी एकादशीला किंवा मग इतर उपवासाला नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.